बिस्मिल या ऊसाच्या नवीन वाणाच्या आणखीन 4 राज्यांमधील लागवडीचा मार्ग मोकळा झालाय. हे नवीन वाण उच्च उत्पादन देणारं व रेड रॉट प्रतिरोधक असून ते शहाजहानपूर येथील उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेने विकसित केलंय. याआधी हे वाण केवळ उत्तर प्रदेशमध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आलं होतं. आता या ऊस वाणास हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये लागवडीसाठी केंद्रीय समितीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ऊस संशोधन परिषदेचे संचालक व्ही.के. शुक्ला यांनी दिली. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत हे ऊस वाण विकसित करण्यात आलंय. या वाणाला अधिकृतपणे कोशा म्हणजेच कोइंबतूर शहाजहानपूर 17-23-1 असं नामांकित करण्यात आलंय. ऊस पिकांसाठी मोठा धोका असलेल्या लाल कुज म्हणजेच रेड रॉट रोगासाठी हे वाण प्रतिरोधक आहे. त्याची सरासरी उत्पादन क्षमता प्रति हेक्टर 86.35 टन एवढी आहे, तर साखर उतारा 13.97% असल्याचं सांगण्यात आलंय. या नवीन वाणामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न लक्षणीयरित्या वाढण्यास मदत होईल आणि साखर उत्पादनही वाढेल, असा दावा तज्ज्ञांनी केलाय. या वाणाचे बेणे आणि रोपे उत्तर प्रदेशच्या ऊस पट्ट्यातील सर्व 42 जिल्ह्यांमध्ये आधीच वितरित करण्यात आलंय. त्यांचा उत्साहवर्धक परिणाम दिसून आल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. ICARने नुकतीच या ऊस वाणासह 25 पिकांच्या 184 नव्या वाणांना मंजुरी दिली आहे. यामुळे या वाणाचे वैज्ञानिक महत्त्व आणि त्याचा संभाव्य प्रभाव अधोरेखित होतो, असं उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेतील तज्ज्ञांनी म्हटलंय.